हॅलो. हॅलो सर. हॅलो. 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 हॅलो राणे सर. हॅलो. हॅलो. हॅलो सर, चालू करू का? हॅलो. 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 हॅलो सर, आवाज येतोय का? हॅलो. नमस्कार बालमित्रांनो. शुभ सकाळ. जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत मिशन आरंभ हा आपला जो ऑनलाईन क्लासचा उपक्रम आहे. मी श्रीमती शेळके उज्ज्वला शिवाजी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळीभान, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर, आपलं या तासिकेमध्ये मी स्वागत करते. हिवाळा ऋतू चालू झालाय. छान मस्त थंड असं वातावरण आहे आणि अशा आल्हाददायक वातावरणामध्ये आपण आपल्या तासिकेला सुरुवात करत आहोत. आपला हा जो काही उपक्रम आहे, हा आपल्या जिल्ह्याचे माननीय सीओ साहेब, अ, माननीय श्री आनंद भंडारे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी माननीय श्री भास्करराव पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमच्या श्रीरामपूर तालुक्याच्या माननीय गट शिक्षण अधिकारी मॅडम, माननीय श्रीमती साईलता सामलेटी मॅडम, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही तासिका घेण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते. आजची ही तासिका आहे फेब्रुवारी 2020 ची आपली प्रश्नपत्रिका आहे आणि माझ्यासाठी विषय दिलेला आहे गणित. आणि या गणित विषयासाठी मला प्रश्न क्रमांक 43 ते 59 क्रमांकाचे प्रश्न सोडवायचे आहेत. मला माहित आहे बाल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गणित थोडासा विषय अवघड वाटतो. गणित सोडवताना काही मुलांना गणित विषय नावडीचा वाटतो, काही नावडीचा असतो. परंतु आपल्याला आवडीचा असो नाही तर नावडीचा असो, आपल्याला गणित विषय शिकायचाच आहे आणि तो आपल्याला आहेच. त्यापेक्षा तो आपण आनंददायी पद्धतीने जर शिकलो, तर आपल्याला तो गणित विषय सोपा जातो. आणि आपला गणित हा कधी आयुष्यामध्ये पिच्छा सोडणारा विषय नाही, की तुम्ही कोणताही उद्योगधंदे करा, कोणतीही नोकरी करा, काम करा, त्यामध्ये तुम्हाला गणित विषय हा गरजेचाच आहे. तर मला माहित आहे तुम्हाला गणित विषय थोडा टफ जातो, तर आपण एक छोटीशी कथा ऐकूयात आणि त्यानंतर आपल्या तासिकेला सुरुवात करूया. तर मी एक छोटीशी कथा सांगते. अतिशय इन्स्पायरिंग कथा आहे ती आणि इन्स्पायरिंग पण आहे आणि ती एक सत्य घटना आहे. बघा, फ्रान्समध्ये एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये एक सर्वसाधारण कुटुंब राहत होतं. दोघं पती-पत्नी आणि त्यांचा 3 वर्षाचा मुलगा. तर हे हे अगदी छोटंसं कुटुंब आणि या कुटुंबामध्ये हे तिघ जण राहत होते आणि त्यांचा एक छोटासा व्यवसाय होता. तर ते घोड्यांसाठी खोगीर वगैरे बनवण्याचं, घोड्यासाठीच्या छोट्या-छोट्या वस्तू असतात, ते बनवण्याचा त्यांचा असा छोटासा व्यवसाय होता आणि त्या व्यवसायामध्ये त्यांची पत्नी पण त्यांना कामामध्ये मदत करत होती. आणि छोटंसं घर होतं. एका छोट्या रूममध्ये त्यांचा हा व्यवसाय चालू होता. आणि हा 3 वर्षाचा मुलगा कुठे जाणार खेळायला ना, मग तो आई-वडिलांच्या आसपास खेळायचा. पण झालं काय एक दिवशी अचानक, की हा मुलगा खेळता-खेळता त्याच्या हातामध्ये एक टोचा. टोचा म्हणजे काय असतं माहिती का? एक असं टोकदार वस्तू असते, त्याने आपण कागदांना होल पाडतो आणि हा टोचा त्याच्या हातामध्ये आला आणि तो खेळता-खेळता तो टोचा त्याच्या डोळ्यामध्ये गेला. आता डोळ्यामध्ये गेल्यानंतर ती टोकदार वस्तू त्याच्या डोळ्यात गेली. त्याच्या डोळ्याला जखम झाली. आई-वडिलांना खूप वाईट वाटलं आणि आई-वडील त्याला दवाखान्यात घेऊन गेले आणि दवाखान्यात गेल्यानंतर तो खूप दिवस दवाखान्यात होता आणि नंतर लक्षात आलं, की त्याचा तो डोळा गेला. कायमची त्याची दृष्टी गेली. झालं असं, की त्या डोळ्याचं इन्फेक्शन त्याच्या दुसऱ्या डोळ्यालाही झालं आणि त्याला त्याचे 3 वर्षामध्ये दोन्हीही डोळे गमवावे
लागली. मग आता आई वडील सुशिक्षित होते, थोडेसे शिकलेले होते. त्यांना असं वाटलं की आता आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये पूर्ण अंधार आहे, पण आपल्याला हा अंधार मिटवायचा आहे. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण याला अशा मुलांना जिथं शिक्षण दिलं जातं की ज्यांना दोन्ही डोळे नाही, त्यांच्या समोर पूर्ण अंधार आहे. अशा मुलांना जे शिक्षण दिलं जातं, अशा शाळेमध्ये आपण त्या मुलाला टाकूया आणि नाईलाजास्तव त्यांना 3 वर्षापासून त्यांच्या मुलाला आपल्यापासून दूर हॉस्टेलमध्ये ठेवावं लागलं. 3 वर्षापर्यंत दोन्ही डोळ्यांनी सुंदर जग पाहणारा हा मुलगा अचानक दृष्टी गेली म्हणून नाराज झाला. खूप अडचणी येत होत्या. अचानक तो वयाच्या 12 वर्षापर्यंत त्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागलं. कारण आत्तापर्यंत डोळे होते, सगळ्या गोष्टी तो पाहू शकत होता, सगळ्या गोष्टी तो करू शकत होता आणि डोळे गेल्यानंतर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी जाणवायला लागल्या. थोडा तो डिप्रेस झाला, डिप्रेशनमध्ये गेला. पण झालं काय, एक दिवशी त्यांच्या शाळेमध्ये एक गेस्ट लेक्चररांना बोलावलं गेलं. ते होते फ्रान्सचे एक सैनिक, बटालियनमधले सैनिक आणि हे सैनिक आले आणि त्यांनी लेक्चर सांगायला सुरुवात केली. लेक्चर सांगताना त्यांनी सांगितलं, की ज्यावेळेस आम्ही रात्रीची वेळ असते, शत्रू असतो समोर, त्यावेळेस आम्ही काय करत असतो, की आम्ही लाईटीचा वापर करत नाही किंवा एकमेकांना खुणवत नाही, एकमेकांशी पुटपुटत नाही, कारण शत्रू शहाणा होईल. म्हणून आम्ही काय केलेली माहिती का? एक 12 डॉटची काय केलेली आहे, भाषा तयार केलेली आहे. आणि ही 12 डॉटची भाषा वापरून आम्ही एकमेकांना संदेश, मेसेज पाठवत असतो. त्यामुळे शत्रूपासून आमचं संरक्षण होतं. ही गोष्ट सांगितल्यानंतर ह्या मुलाला प्रेरणा मिळाली, की ह्या लोकांना फक्त रात्रीचा अंधार आहे. म्हणून त्यांनी 12 डॉटची भाषा शोधून काढली. आता माझ्या समोर तर आयुष्यभरासाठी अंधार आहे. मला काहीतरी केलं पाहिजे. आणि हा मुलगा ज्या टोचाने त्याचे डोळे गेले, त्याच टोचाचा तो सकारात्मक दृष्टिकोनाने वापर करून, त्या टोचाचा वापर करून हा छोट्या सुट्टीमध्ये कागद घ्यायचा, त्याला होल पाडायचा, त्याचे डॉट्स बनवायचा आणि ह्या मुलांनी पाहता-पाहता 12 वर्षाचा असताना 3 वर्ष त्यांनी कंटिन्यू यावर काम केलं आणि वयाच्या 15व्या वर्षी त्या मुलाने 6 डॉट्स पासून एक ब्रेल लिपी भाषा तयार केली. की ह्या मुलाला कळून चुकलं होतं. अगदी तुमच्या वयाचाच मुलगा बघा 12 वर्ष म्हणजे फार काही वय नाही. परंतु त्याला अडचणी आल्या आणि त्या अडचणीतून तो कसा बाहेर पडला आणि 12 वर्षाच्या या मुलाने 3 वर्षामध्ये ब्रेल लिपीचा शोध काढला आणि ही लिपी संपूर्ण जगभर जे अंध मुलं आहेत त्यांच्यासाठी वापरली गेली. आज जगामध्ये ती लिपी वापरली जाते. आता ही कहाणी आहे लुईस ब्रेलची. लुईस ब्रेल तुम्हाला माहीत असेल ज्यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला. बघा एक छोटीशी गोष्ट एक प्रेरणा दिली आणि त्यातून तुम्हाला काय मिळालं की एक नवीन भाषा, नवीन लँग्वेज शोधण्याचं तुम्हाला काय मिळाली? प्रेरणा मिळाली आणि ती भाषा जगभर वापरली गेली. तर मला मुलांना तुम्हाला एवढंच सांगायचं, की हा अभ्यास फक्त स्कॉलरशिप पुरता नाहीये. हा अभ्यास तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरायचा आहे. तुम्ही उद्योगधंद्यात जा, तुम्ही मोठे इंजिनिअर व्हा, डॉक्टर व्हा, तुम्हाला हे गणित नेहमी वापरायचंय. आता तुम्हाला सांगते, आता शिक्षकांची आमची परीक्षा झाली टी तर या अभ्यासक्रमाचा आम्हालाही उपयोग झाला. म्हणजे वयाच्या या वर्षी सुद्धा आम्ही या अभ्यासक्रमाचा वापर करतोय. या अभ्यासक्रमाचा आम्ही जीवनामध्ये उपयोग करतोय. तर मला एकच सांगायचंय, हा अभ्यास केवळ परीक्षेपुरता, स्कॉलरशिपपुरता मर्यादित न ठेवता आपण दैनंदिन जीवनामध्ये पण आपण याचा काय केला पाहिजे? वापर केला पाहिजे. तर आपण आता प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 43 आपण पाहणार आहोत पहा. त्याच्या अगोदर तुमच्या शिक्षकाने तुमचे सर्व सिलेबस पूर्ण केलेला आहे. फक्त तुम्हाला गरज आहे ती सरावाची, प्रश्नपत्रिका सरावाची, टाईम मॅनेजमेंट, कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा, हे जर तुम्ही शिकलात, तुम्ही या परीक्षेमध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. बघा आपण आता प्रश्न क्रमांक 43 घेणार आहोत पहा. प्रश्न मी वाचते पहा. रोहितला तुम्हाला दिसते ना सर्वांना? रोहितला दरमहा 18,000 रुपये पगार मिळतो. त्यातील 1/9 भाग तो पेट्रोलवर, 4/9 भाग तो घर खर्चावर व 2/9 भाग तो बँकेच्या हप्त्यावर खर्च करून उरलेली रक्कम तो शिल्लक ठेवतो. तर तो किती रक्कम शिल्लक ठेवतो? पहा, आता रोहितला किती पगार मिळतोय? रोहितला मिळतोय 18,000 पगार. रोहितचा पगार आहे 18,000. त्यात पेट्रोलवर तो किती खर्च करतोय? 1/9 म्हणजे 1/9 18,000तला 1/9 भाग तो काय करतोय? पेट्रोलवर खर्च करतोय. त्यानंतर घर खर्चावर तो किती? घर खर्चावर साठी तो 4/9 भाग खर्च करतोय 18,000 पैकी. त्याच्यानंतर बँकेच्या हप्त्यावर तो बँक हप्ता त्याच्यासाठी तो 2/9 भाग 18,000तला खर्च करतोय. पहा, रोहितचा पगार आहे 18,000 आणि 18,000 रुपये त्याला पगार मिळतो. त्यातील तो 1/9 भाग पेट्रोलवर खर्च करतोय. 4/9 भाग तो
घर खर्चावर खर्च करतोय आणि 2/9 भाग तो बँकेच्या हप्त्यावर खर्च करतोय आणि उरलेली रक्कम तो शिल्लक ठेवतोय. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, किती खर्च झालाय हा आपल्याला अगोदर काढावा लागेल. आता पेट्रोलवर किती खर्च झालाय, आता 1/9 गुणिले 18. आता 9 ने आला, आपण भाग देऊया. 9 दुने 18, 2,000. म्हणजे 18,000 ते 18,000तले 2,000 रुपये तो पेट्रोलवर खर्च करतोय. आता घर खर्चावर काय करतोय पहा. 9 दुने 18, 2,000 आणि 2,000 गुणिले 4 म्हणजे 8,000. म्हणजे त्याच्या घर खर्चावर किती रुपये खर्च होता, 8,000. आता बँक हप्त्यावर तो किती खर्च करतोय पहा. 9 दुने 18, 2,000. मग 2,000 गुणिले 2 म्हणजे 4,000 रुपये तो खर्च करतोय. बघा आता रोहितच्या पगारातले 2,000 रुपये पेट्रोलवर खर्च होत आहे. 8,000 रुपये त्याचे घर खर्चावर खर्च होत आहेत आणि 4,000 रुपये त्याचे बँक हप्त्यावर खर्च होतात. मग 8,000 अधिक 4,000 12,000 आणि 12,000 अधिक 2,000 बरोबर 16,000. म्हणजे एकूण पगारातले 14,000 होतात ना, सॉरी 14,000. बघा 8 आणि 4 12, 8,000 अधिक 4,000 12,000 आणि 2,000 बरोबर 14,000 होतात. आता त्याला एकूण पगार आहे 18,000. म्हणजे त्याचे 14,000 रुपये खर्च झाले आणि उरलेले पैसे तो काय करतो, शिल्लक ठेवतो. म्हणजे 18,000तले किती पैसे तो शिल्लक ठेवत असेल तर 18,000 वजा 14,000. मग 18,000 मधून 14,000 गेले, खाली राहिले 4,000. म्हणजे बघा, रोहितचा पगार होता 18,000. त्यांनी पेट्रोलवर 2,000 खर्च केले, घर खर्चावर 8,000 खर्च केले, बँक हप्त्यावर 4,000 खर्च केले. एकूण त्याचे 14,000 रुपये खर्च झाले आणि 18,000तले 14,000 खर्च झाले म्हणून 4,000 शिल्लक राहिले आणि 4,000 रक्कम त्यांनी काय केलेली आहे, शिल्लक ठेवलेली आहे. आता 43व्या मध्ये एकही ऑप्शन 4,000चा नाहीये. एक आहे 2,000, एक आहे 8,000, एक आहे 4,400 आणि एक आहे 9,000. तर हे पर्याय, चारही पर्याय चुकीचे आलेले आहे. याचं उत्तर आहे 4,000. याच्यामध्ये पर्याय नाहीये. तर आपलं उत्तर आलं 4,000. याच्यामध्ये तो पर्याय नाहीये, पण तुम्ही लक्षात ठेवा याचं उत्तर 4,000 रुपये आहे. आता त्याच्यानंतरचा आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा, नेत्रालीने सप्टेंबर महिन्यातील पहिले 15 दिवस 2.5 लिटर दूध व उरलेले दिवस 1.5 लिटर दूध 52 रुपये प्रति लिटर या दराने विकत घेतले. तर तिचे दुधासाठी किती रुपये खर्च झाले. आता तुम्हाला माहितीये सप्टेंबर महिन्याला किती दिवस आहे, सप्टेंबर महिन्याला 30 दिवस. आता 15 दिवस तिने किती दूध घेतलंय, 2.5 लिटर. मग 15 गुणिले 2.5, 2.5 लिटर दूध घेतलंय. आणि आता 15 दिवस दूध घेतलं, मग 30 दिवसातले 15 दिवस गेले, मग उरले किती, उरलेले दिवस किती आहे, 15च आहेत ना. उरलेले दिवस 15 आणि 15 दिवस. बघा, सप्टेंबर महिन्याला 30 दिवस होते, 15 दिवस तिने 2.5 लिटर दूध घेतले आणि उरलेले दिवस तिने 1.5 लिटर दूध घेतले. 1.5 लिटर म्हणजे 1.5 आणि उरलेले दिवस किती झाले मग आता, 30 मधनं 15 गेले, राहिले 15. आपण इकडे गुणाकार करूया. 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाचे 75, 15 दुने 30 आणि 7 37. मग तिने 15 दिवस किती लिटर दूध घेतलंय, 37.5 म्हणजे 37.5 लिटर दूध घेतलंय. आणि 15 दिवस किती घेतले तिने, 1.5 म्हणजे 1.5 लिटर घेतलं. 15 पाचे 75, हातचे आले 7, 15 एक 15, 15 आणि 7 22. म्हणजे किती घेतलेलं आहे, 22.5 लिटर. बघा आता तिने 15 दिवस 37.5 लिटर दूध घेतलं आणि उरलेले 15 दिवस 22.5 लिटर दूध घेतले पा. आता तिने एकूण किती लिटर दूध घेतलं पा, एकूण दूध किती घेतलंय तिने सप्टेंबर महिन्यामध्ये, 37.5 अधिक 22.5. याची आपण उभ्या मांडणीने बेरीज करूया म्हणजे आपली चुकणार नाही. 5 दुने 10, 7 आणि 3, 7 आणि 2 9 आणि 1 10, हात चालय आणि 60. म्हणजे तिने एकूण 60 लिटर दूध घेतलंय. किती, सप्टेंबर महिन्यामध्ये तिने 60 लिटर दूध घेतलंय. आता तिने 60 लिटर दूध घेतले हे आपण काढले, पण तिने किती पैसे दिले त्या दुधांसाठी ते आपल्याला काढायचंय पहा. मग एकूण खर्च
60 गुणिले 52, मग शून्याशी 0, 6 दुने 12, हातचा आला 1, 6 पंचे 30 आणि 31, म्हणजे 3120 रुपये. ऑप्शन आहे का? आहे बघा. ऑप्शन आपल्याला फसवे असतात. इथं बघा 1320 आहे आणि इथं 3120 आहे. फक्त अंकांची थोडीफार आदला बदल केलेली आहे. तर आपण पर्याय लिहिताना अगदी व्यवस्थित लिहायचं, अंक व्यवस्थित पाहिजे. कधी कधी तुम्ही उत्तर बरोबर काढता मुलांनो, पण तुम्ही पर्याय लिहिताना चुकता. तर पर्याय क्रमांक काय आहे? 2. त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 45 व 46. याच्यासाठी एक चित्ररूप माहिती दिलेली आहे आणि या चित्ररूप माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचे आहे रे? प्रश्नांची काय करायची आहे रे? उत्तरं द्यायची आहेत. आता रोपवाटिका आहे आणि त्या रोपवाटिकेमध्ये वेगवेगळी झाडं आहेत. पहिलं आहे गुलाबाचं झाड आहे, दुसरं आहे जास्वंद, तिसरं आहे चाफा, चौथा आहे मोगरा. आता रोपांची संख्या इथं 3 झाडं दाखवले, 3 रोपं दाखवलेत. पण इथं प्रमाण दिलेलं आहे पहा आपल्याला. एक एक रोप म्हणजे 10 रोपे. एक एक इथं जे रोप दिलंय, एक चित्र म्हणजे 10 रोपे. म्हणजे मग सांगा बरं, गुलाबाचे किती रोप असतील मग? 10, कारण एक चित्र म्हणजे 10 रोपे. 10, 20, 30 मांडून घ्या इथे. 30 रोपे. जास्वंदाचे किती असतील? 10, 20, 30, 40. जास्वंदाचे 40 रोपे. चाफ्याचे किती आहेत पहा? 10, 20. आणि मोगऱ्याचे किती आहेत? 10 आणि 20. बघा आता आपल्याला याच्यावरचे प्रश्न सोडवायचे. तुमच्या लक्षात आलं की इथं प्रमाण दिलेलं आहे. एक चित्र म्हणजे 10 रोपे. नाही तर तुम्ही असंच धरा आली तर 3 रोपे दिसतात म्हणजे गुलाबाचे 3च रोपे आहेत असं नाही. आपण कंसामध्ये जे काही प्रमाण दिलेलं आहे ते प्रमाण आपण पाहायचे. एक चित्र म्हणजे 10 रोपे. आता जास्वंद, चाफा व मोगरा यांची एकूण किती रोपे आहेत? आता जास्वंदाचं किती पहा बरं? जास्वंद अधिक चाफा अधिक मोगरा. आपण काढलेत पहा इथं आकडे. जास्वंदाचे किती आहेत? 40. चाफ्याचे किती आहेत? 20. आणि मोगऱ्याचे किती आहेत? 20. एकूण झाले 40 आणि 20 60 आणि 60 आणि 20 80. 80 ऑप्शन आहे का? आहे पहा 80 ऑप्शन आहे. पर्याय क्रमांक 2. बघा आता ही माहिती इथंच ठेवते कारण याच्यावर आधारित एक काय आहे, आणखीन एक आपलं काय आहे, एक उदाहरण आहे पहा. आता 46वा प्रश्न पण या चित्ररूप माहितीवरच आहे बरं का. गुलाब व मोगऱ्याच्या रोपांची संख्या जास्वंदाच्या रोपांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? आता गुलाब आणि मोगरा, गुलाब अधिक मोगरा. आता पहा गुलाबाचे किती आहे? 30 आणि मोगऱ्याचे किती आहेत? 20. पहा गुलाबाचे 30 आहेत आणि मोगऱ्याचे आहेत 20. एकूण झाले 50. आणि जास्वंदाचे किती आहेत? बघा तिथे मगाशी काढले आपण. जास्वंदाचे आहेत 40. मग त्यांनी विचारले की गुलाब आणि मोगऱ्याचे जी रोपांची संख्या आहे ती जास्वंदाच्या रोपांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? कितीने जास्त, कितीने कमी? तर आपल्याला काय करावं लागतं? वजाबाकी करावी लागते. मग 50 वजा 40 बरोबर 10. म्हणजे मला सांगा कितीने जास्त आहे गुलाब आणि मोगऱ्याच्या रोपांची संख्या? 10 ने. पर्याय दिसतोय का पहा इथे 10. 1 नंबरला 20 आहे, 2 नंबरला 10 आहे, 3 नंबरला 50 आहे, 4 नंबरला 30 आहे. मग पर्याय क्रमांक किती? 2. सोपे उदाहरणं असतात हे चित्ररूप माहितीचे, फक्त आपण प्रमाण लक्षात घ्यायचं. आता पहा 47 नंबरचं उदाहरण आहे. 25 ची 1/5 पट. आता ची म्हणजे काय माहितीये का? गुणाकार. मग 25 गुणिले 1/5 अधिक 100 ची 1/2 पट म्हणजे 100 गुणिले 1/2 बरोबर. बघा आपल्याला चौकट दिली आहे आणि चौकटीत काय संख्या येते ती आपल्याला काढायची. आता चौकटची किती आहे? 1/5 पट. बघा त्यांनी सांगितलं 25 ची 1/5 ची या शब्दाचा अर्थ गुणाकार असा होतो. 25 ची 1/5 पट अधिक 100 ची 1/2 पट बरोबर चौकट दिलेली आहे
ची 1/5 पट, तर चौकटीत कोणती संख्या येईल? बघा आता ही छोटीशी पदावली तयार झालेली आहे आणि ही पदावली आपल्याला काय करायची आहे? सोडायची आहेत. आता 25 गुणिले 1 म्हणजे 25/5 अधिक 100 गुणिले 1 100/2 बरोबर चौकट गुणिले 1/5. आता आपण संक्षिप्त रूप देऊया. 5 1 5, 5 5 25, बे 1 बे 5 10 आणि शून्याशी 0. मग 5 अधिक 50 बरोबर इथं काय आहे? चौकट आहे आणि इथं आहे 1/5 आहे की नाही? मग 50 आणि 5 किती झाले? 55. इथं चौकट गुणिले 1/5. आता 1/5 काय आहे? इकडे जास्त आहे कारण आपल्याला किंमत काढायची चौकटीची. मग 1/5 आपण इकडे घेणार. मग इकडे गुणिले, इकडे आल्यानंतर ते भागिले होतात आणि भागिले करायचे म्हणजे अंशाला छेद आणि छेदाला काय करायचं असतं? अंश. मग 5 इकडे भागिले, इकडे आल्यावर काय होतील ते? गुणिले. 55 गुणिले 5 छेद 1. आता याचा गुणाकार करायचा. 5 5 25, हातचे आले 2, 5 5 25, 26 27, 275. ह्या एकला काही किंमत नसते खालच्या छेदस्थानच्या एकला. मग आता किती आलं उत्तर आपलं? 275. ऑप्शन आहे का पहा? 1 नंबरला 275 आहे, 2 नंबरला 55 आहे, 3 नंबरला 125 आहे आणि 4 नंबरला आहे 250. मग आपलं उत्तर आले 275. मग पर्याय क्रमांक 1 अतिशय सोपं आहे. ची म्हटलं की गुणाकार असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आणि पदावली व्यवस्थित मांडून घ्यायची, ती व्यवस्थित सोडवायची, बरोबर आपलं उत्तर येतं. त्याच्यानंतर पहा आपला प्रश्न क्रमांक किती आहे? 48. प्रश्न क्रमांक काय आहे? 48. आता खालील आकृतीतील रेखांकित भाग कोणता दशांश अपूर्णांक दर्शवते? आता बघा एक छान असा गोल दिलेला आहे आणि त्याचे समान भाग केलेले आहेत. आता ते किती भाग केलेत समान हे आपल्याला पाहायचं आहे. आपण मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. किती समान भाग केलेले आहेत त्या वर्तुळाचे? 16. 16 भाग केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही भाग रंगवलेत पहा लाल रंगाने मी. तर किती भाग रंगवलेत? 1 2 3 4. तर मी 4 भाग रंगवलेत पहा त्याचे. 1 2 3 आणि 4. मग आता आपण याचा अपूर्णांकामध्ये कसं लिहिणार बरं? की 16 भाग आहेत आणि त्या 16 भागापैकी मी किती भाग रंगवले? 4 भाग रंगवलेत. मग उत्तर बघा त्यांनी सांगितलंय की आपल्याला काय काढायचंय? रेखांकित भाग काढायचा म्हणजे जो भाग रंगवलाय तो काढायचा आहे. मग मी 16 भागापैकी किती भाग रंगवलेत? 4. मग 4/16 हा काय झालेला आहे? रंगवलेला भाग आहे. पहा आपली काय गफलत होते पहा. आपले काय चुकतं? आपण लगेच उत्तर काढतो आणि लगेच टिक मार्क करतो. आता इथे 4/16 हा ऑप्शन इथे आहे. परंतु हा ऑप्शन आपल्याला घेता येईल का? नाही. याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर 4 1 4, 4 चोक 16, 1/4 हा पण ऑप्शन आहे. बघा हा पण ऑप्शन आहे, हा पण ऑप्शन आहे. परंतु आपल्याला विचारलाय दशांश अपूर्णांक. काय विचारलंय? दशांश अपूर्णांक. मग इथं दशांश अपूर्णांक 2 आहेत. हे उत्तर होऊ शकत नाही. हा अपूर्णांक आहे, हा अपूर्णांक आहे. हे दोन्ही दशांश अपूर्णांक आहेत. म्हणजे या दोघांपैकी उत्तर असतं. बघा जर तुम्ही वाचलं नसतं हे दशांश अपूर्णांक व्यवस्थित तर तुम्ही पहिलं उत्तर काय केलं असतं? बरोबर करून लगेच टिक मार्क करून पुढे गेले असतात. पण असं करायचं नाही. प्रश्न अगदी व्यवस्थित वाचायचा. आपल्याला काय दिलंय, काय नाही आणि काय सांगितलंय. आता बघा आपण 1/4 ला काय करूया? भाग देऊयात. 4 ने भाग द्यायचा 1 ला. आता 4 ने 1 ला भाग जाईल का? नाही. मग भाग गेला शून्याचा. 1 शून्य गेले, खाली राहिले 1. आता 1 ला भाग जाईल का? नाही. पॉइंट द्यायचा. वरून घेतले 0. आता 4च्या पाड्यात 10 आहे का? नाही. 4 दुने 8. मग 10तून 8 गेले, खाली राहिले 2. वरून घेतले 0. 4 पंचे 20.
आता 0.25 हा काय आहे? दशांश अपूर्णांक आहे. म्हणजे उत्तर काय आलं? 0.25 आहे की नाही? 0.25. आता पहा, तुमची नक्की गफलत झाली असती. तुम्ही पहिला पर्याय जर जास्त लक्ष नसतं दिलं तर पहिल्या पर्यायाला टिक मार्क करून पुढे गेला असतात आणि येत असून सुद्धा तुमचं उत्तर गेलं असतं. तर आता याच्यामध्ये पहा, 0.25 पर्याय क्रमांक किती आहे? 3. म्हणून याचं उत्तर आहे 3. बघा, सममूल्यच आहेत हे सगळे. हे पण उत्तर आहे त्याचं, हे पण आहे आणि हे पण आहे. पण आपल्याला विचारलंय दशांश अपूर्णांक, म्हणून हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. त्यामुळं व्यवस्थित प्रश्न वाचायचा. त्यानंतर पहा, आदित्यचा जन्म 14 जुलै 2001 ला झालाय. पहा, शनिवार आहे. पहा, आदित्यचा जन्म 14 जुलै 2001, वार होता शनिवार. आता त्याचा 8वा वाढदिवस कधी येईल बरं? आदित्यचा जन्म 14 जुलै 2001 ला शनिवारी झाला आहे. त्याच्या 8व्या दिवशी कोणता वार येईल? हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता त्याचा 8वा वाढदिवस कधी येईल माहितीये का? 1 नंतर 2002, 2003, 2004, 2005, 2006, 2007 आणि 2008 आणि 2009. म्हणजे त्याचा 8वा वाढदिवस येईल 14 जुलै 2009. त्याचा 8वा वाढदिवस आदित्यचा 8वा वाढदिवस 14 जुलै 2009 ला येईल. बघा, त्याचा वाढदिवस 14 जुलै, त्याचा जन्म 14 जुलै 2001 ला आला. ज्या वेळेस जन्म होतो तो तेव्हा वाढदिवस नसतो, त्याच्या पुढच्या वर्षी वाढदिवस येते 1 वर्षाने. म्हणजे त्याचा पहिला वाढदिवस येईल 14 जुलै 2002 ला येईल आणि 8वा वाढदिवस येईल 14 जुलै 2009. आता याच्यामध्ये वर्ष कोणते आहेत पहा. 2001 नंतर 2002, 2003, 2004, 2005, 2006, 2007, 2008 आणि 2009. बघा, 14 जुलै 2009 ला त्याचा 8वा वाढदिवस आहे. आता ज्या वर्षी जन्म झाला ते नाही धरायचं, त्याचा पुढचं वर्ष हे काय असतं? त्याचं वाढदिवसाचं वर्ष असतं. मग आता इथून जर आपण विचार केला ह्या 8 वर्षांमध्ये जर आपण विचार केला तर याच्यामध्ये लीप वर्ष कोणते आहेत रे? हे 2004 हे एक लीप वर्ष आहे आणि 2008 हे एक लीप वर्ष आहे. तुम्हाला माहितीये लीप वर्षामध्ये काय असतात? 366 दिवस असतात. म्हणजे एक दिवस काय असतो? जास्त असतो. आणि तो कधी असतो? तेव्हा 29 फेब्रुवारी असते. दरवेळेस 28 फेब्रुवारी असते. दर 4 वर्षाने काय होत असतं? लीप वर्ष येत असतं. पहा, आता 366 दिवस असतात लीप वर्षाला. याला जर आपण 7 ने भागलं तर 52 आठवडे आणि 2 दिवस वरती येतात. आणि सामान्य वर्ष असेल, लीप वर्ष नसेल तर त्याला काय असतात? 365 दिवस असतात. त्याला जर आपण 7 ने भागलं तर काय होतं? 52 आठवडे आणि 1 दिवस. आणि तुम्हाला माहित आहे, ह्या सोमवारी जर 7 तारीख असेल तर पुढच्या सोमवारी किती तारीख येते? त्याच्यामध्ये 7 मिळवले की अशा पद्धतीने म्हणजे तोच वार काय येतो? पुढच्या वारी येतो. बरोबर आहे का नाही? तर पहा, मॅडम 7 पेज. दिवसाने तोच हॅलो. वार येतो. हा मॅडम, पेज थोडं वर घ्या. ओके, थोडं आणखी. दिसतंय? बस. ओके ओके. ओके. बघा, 7 दिवसाने तोच वार परत येत असतो. आता तुम्हाला कळलं, लीप वर्षामध्ये 52 आठवडे आणि 2 दिवस असतात आणि सामान्य वर्षामध्ये 52 आठवडे आणि 1 दिवस असतात. आपण 2002 पासून जर काउंट केलं तर जास्तीचे दिवस कोणते आहेत पहा. आता 2002 मध्ये लीप वर्ष नाही, सामान्य वर्ष आहे, मग त्याच्यामध्ये 1 दिवस जास्त. 2003 मध्ये सामान्य वर्ष आहे, 1 दिवस जास्तीचा. सामान्य वर्ष असेल तर 1 दिवस जास्तीचा असतो. 2004 हे लीप वर्ष आहे, मग त्याच्यामध्ये 2 दिवस जास्त येतील. 2005 मध्ये
सामान्य वर्ष त्याच्यामध्ये एक दिवस जास्त येईल. 2006 मध्ये एक दिवस जास्त येईल. 2007 मध्ये एक दिवस जास्त येईल. 2008 हे लीप वर्ष म्हणून तिथं 2 दिवस जास्त येतील. आणि 2009 हे सामान्य वर्ष म्हणून त्याच्यामध्ये काय होईल, एक दिवस जास्त येईल. आता बघा याची आपण बेरीज करूया. 1 2 2 अन 2 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे किती दिवस जास्त झाले, 10 दिवस. किती दिवस जास्त झाले, 10 दिवस. आता त्याचा 14 जुलै 2001 ला शनिवार होता. तर पुढच्या वर्षी फक्त काय होतं, 14 जुलैला काही रविवार येईल 2002 ला. बरोबर आहे की नाही. 14 जुलै 2003 ला सोमवार येईल. म्हणजे एक एक दिवस, म्हणजे त्या तारखेला वार फक्त एक एक दिवस काय होत असतो, पुढे येत असतो. आणि जर लीप वर्ष असेल तर तो वार 2 दिवसांनी काय होतो, पुढे जातो. आता 10 दिवस आहे, तुम्हाला माहिती आहे 7 दिवसांचा आठवडा आहे. मग 10 मधून 7 गेले, खाली राहिले 3 दिवस. कारण जर 7व्या दिवशी पण शनिवारच येणार ना. जर इथं शनिवार आहे तर 7व्या दिवशी पण काय येणार, शनिवारच येणार. मग राहिले 3 दिवस. मग शनिवार नंतर 3 दिवस जायचे आपल्याला पुढे. शनिवार नंतर रविवार, रविवार नंतर सोमवार, आणि सोमवार नंतर मंगळवार. म्हणजे आपलं उत्तर असेल मंगळवार. कारण 3 दिवस उरले ना आपले, 10 दिवस उरले होते, त्याच्यातले 7 दिवस तोच वार येणार ना 7व्या दिवशी. आणि मग आपले काय झाले, 3 दिवस उरले. म्हणून त्याचा 8वा वाढदिवस 14 जुलै 2009 ला मंगळवारी येईल. कधी येईल, मंगळवारी. पर्याय क्रमांक बघा, पहिला शनिवार आहे, दुसरा सोमवार आहे, तिसरा मंगळवार आहे आणि चौथा बुधवार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3. याच्यामध्ये आपल्याला वर्षांमध्ये लीप वर्ष काउंट करावे लागतात. फक्त एक नियम लक्षात ठेवायचा, लीप वर्षामध्ये जास्तीचे दिवस 2 असतात आणि सामान्य वर्षामध्ये जास्तीचा दिवस 1 असतो. आणि त्यानुसार आपल्याला अशी उदाहरणं सोडवता येतात. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता खालील दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील. आता आपण सगळे चिन्हांचा वापर करून पाहूया. पहा आता 6 नंतर पहिला पर्याय वापरून पाहू. 6 भागिले 2 वजा 10 गुणिले 5 अधिक 5 हे वापरून पाहूया. त्याच्यानंतर 2 नंबरचं पण वापरून पाहूया. 6 गुणिले 2 अधिक 10 भागिले 5 वजा 5. तिसरा पर्याय पण वापरून पाहूया आपण. 6 भागिले 2 गुणिले 10 अधिक 5 वजा 5. आणि चौथा पर्याय पण वापरून पाहूया. 6 भागिले 2 अधिक 10 गुणिले 5 आणि वजा 5. आता आपल्याला उत्तर 48 आणायचे. तर आपल्याला हे सगळे आपण चिन्ह टाकून पाहिले. पहिलं चिन्ह टाकून पाहिले, आता दुसरं. आता तुम्हाला माहितीये पदावली सोडवताना कंचे भागू बे या क्रमाने आपण जातो. अगोदर कंस सोडवायचा, नंतर भागाकार करायचा, नंतर गुणाकार करायचा, नंतर बेरीज करायची आणि नंतर वजाबाकी करायची. कंचे भागू बे. 6 भागिले 2 3 वजा, आता 10 पाचे 50 अधिक 5. आता बघा इथं वजा चिन्ह आलेले आहे, त्याच्यामुळे उत्तर वजामध्ये येणार आहे, कारण मोठ्या संख्येला काय आहे, वजा चिन्ह आहे. मग वजा 50 मधून अधिक 5 गेले, वजा 45. 3 वजा 45 म्हणजे उत्तर आले याचं वजा 42. आता हे ह्याच्या पर्यायामध्ये नाही, म्हणजे हा पर्याय आपला चुकलेला आहे. आता दुसरा पर्याय आपण वापरून पाहूयात. 6 भागिले 2 बेत्रिक 6 बेत्रिक 6 गुणिले 10 अधिक 5 वजा 5. 3 10 30 अधिक 5 वजा 5. आता 30 अधिक 5 35 वजा 5. आपण त्या क्रमानेच जायचंय, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. 35 मधनं 5 गेले, खाली राहिले 30. आपलं 30 उत्तर नाही, म्हणजे हा पर्याय पण काय आहे, चुकीचा आहे. आता दुसरं वापरून पाहूया. 6 दुने 12 अधिक 10. अगोदर आपण भागाकार करायचे आपल्याला. 6 गुणिले 2 5 दुने 10
वजा 5. आता 6 दुने 12 अधिक 2 वजा 5. मग 14 वजा 5. 14तून 5 गेले, खाली राहिले 9. हा पर्याय पण काय आहे? चुकीचा आहे. बघा आपले तीनही पर्याय चुकलेत. 1, 2, 3, 48 उत्तर येत नाही. याचा अर्थ चौथा पर्याय असू शकतो, तो आपल्याला व्यवस्थित सोडवावा लागेल. आता पहिली कोणती क्रिया करायची? भागाकार. 42 6 अधिक 10 गुणिले 5 वजा 5. त्याच्यानंतर गुणाकार. 3 अधिक 10 पाचे 50 वजा 5. आता 50 आणि 3 53. बेरीज करायची आता. वजा 5 आणि 53 मधून 5 गेले, उत्तर आलं 48. हा पर्याय आपल्याला बरोबर आहे. आपल्याला एकदम उत्तर सांगता येत नाही, आपल्याला सगळे टाकून पाहावे लागणार. आणि त्यांनी मुद्दाम पर्याय क्रमांक 4 दिलाय. म्हणजे आपले पहिले तीनही पर्याय आपल्याला करून पाहिल्यानंतर आपल्याला चौथा पर्याय करावा लागतो. म्हणजे आपला वेळ ह्या गणितामध्ये जाणार आहे. पण आपण व्यवस्थित सोडवायचंय. पदावली सोडवताना नेहमी नियम लक्षात ठेवायचा. कंचे भागू बेव, म्हणजे कंस सोडवायचा, भागाकार करायचा, गुणाकार करायचा, बेरीज करायची आणि वजाबाकी करायची. आता याच्यामध्ये पर्याय क्रमांक आला 4. आणि ह्या गणिताला खूप वेळ गेला आपल्याला, कारण आपल्याला सगळं टाकून पाहावं लागलं, कारण पर्याय क्रमांक पार 4 होता. तर असं आपल्याला टाइम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. बघा आता आपल्याला हे गणित सोडवायचे. पहा 51 नंबरचं 58,279 या संख्येमधील दशहजार स्थानाच्या अंकाची स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती? आता जर ही संख्या लक्षात घेतली आपण, 58,279. आता याच्यामध्ये जर दशस्थानचा अंक एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 5 आहे. दशक स्थानचा अंक, 10,000 स्थानचा अंक आहे 5. 10,000 स्थानचा अंक आहे 5. आता त्याची स्थानिक किंमत विचारली. तुम्हाला माहितीये स्थानिक किंमत म्हणजे काय? तो कोणत्या स्थानावर आहे त्यानुसार त्याची स्थानिक किंमत ठरते. प्लेस व्हॅल्यू म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय? जो दिसतो आहे तसा, जसा दिसतो तसा, त्याला म्हणायचं फेस व्हॅल्यू. दर्शनी किंमत, जो दिसतो तसा. मग आता आपल्याला इथं काय विचारले? स्थानिक किंमत विचारलेली 5ची. मग 5ची स्थानिक किंमत किती येणार? 50,000. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत जर विचारली असती तर त्याची 5च आली असती. आणि स्थानिक किंमत त्याच्या स्थानानुसार ठरते. मग तो 10,000 स्थानावर आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत झाली 50,000. आता शतक स्थानचा अंक कोणता आहे? 2. आता 2ची त्यांनी दर्शनी किंमत विचारली. बघा मी मुद्दाम इथं हायलाइट केलंय ते जराशी अंडरलाईन करून, की दर्शनी आणि स्थानिक आपल्याला काय विचारलंय ते विचारा. एकाची स्थानिक विचारली आणि दुसऱ्याची आपल्याला दर्शनी विचारली. मग शतक स्थानचा अंक 2 आहे, त्याची दर्शनी किंमत किती येईल? 2. आणि याचा काय विचारलंय आपल्याला? गुणाकार. कोणती क्रिया विचारली? कधी गुणाकार विचारतील, कधी बेरीज विचारतील, कधी वजाबाकी विचारतील. आपल्याला त्यांनी काय विचारलंय इथे? गुणाकार. बघा खूप कन्फ्युजन मध्ये टाकणारी उदाहरणं असतात. एकाची स्थानिक किंमत आणि दुसऱ्याची दर्शनी किंमत. आपण घाई गडबडीत काय करतो? दुसऱ्याची पण स्थानिक किंमत लिहून टाकतो आणि आपलं उदाहरण येत असून पण चुकतं. आणि क्रिया कधी कधी बेरीज करून टाकतो. दिलेली असते गुणाकार. तर आपण उदाहरण व्यवस्थित वाचायचंय. काय दिले ते व्यवस्थित वाचून मगच उदाहरण सोडवायचं. आता आपल्याला गुणाकार दिलेला आहे. आता गुणाकार तर शून्याचा सोपा असतो. किती शून्य आहेत? 1, 2, 3, 4 लिहून टाका. 1, 2, 3, 4. आता राहिले 2च अंक. बेपंचे 10. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1,00,000. बघा वर उत्तर सगळे सारखेच दिसतात. शून्य व्यवस्थित मोजायचे. शून्य जर व्यवस्थित मोजले नाही तर पहिल्याला पण तुम्ही काय करू शकता? टिक मार्क करू शकता उत्तर काढून पण. बघा किती शून्य आहेत? 1, 2, 3, 4, 5. कुठे बघा 5 शून्य? तर मला पर्याय क्रमांकामध्ये इथं 6 शून्य दिसत आहेत, इथं 3 शून्य दिसत आहेत, इथं 4 शून्य दिसत आहेत आणि इथं मला 5 शून्य दिसत आहेत. 1,00,000. पर्याय क्रमांक 4. तुम्ही उत्तर बरोबर सोडवता, शून्य मोजताना तुमचे चुकतात आणि तुम्ही बरोबर उत्तर सुद्धा चुकीचं करून टाकता. अशा पद्धतीने व्यवस्थित विचार करून उदाहरण सोडवायचं. आता पहा, जोसेफने 1 रिम कागदांपैकी 20 दस्ते कागद झेरॉक्ससाठी वापरले तर त्याच्याजवळ किती कागद शिल्लक राहिले? आता तुम्हाला माहिती आहे का 1 डझन? आता याची गरज नाही पण मी तुम्हाला सांगते एक्स्ट्राचं. 1 डझन म्हणजे 12 कागद. आता एक दस्ता म्हणजे 2 डझन. आता 2 डझन म्हणजे 24 कागद.
एक ग्रोस, एक ग्रोस म्हणजे 12 डझन. आता 12 डझन म्हणजे एका डझन मध्ये 12 कागद असतात, मग 12 गुणिले 12 म्हणजे झाले 144 कागद. आणि एक रिम, एक रिम म्हणजे 480 कागद. 480 कागद म्हणजे 20 दस्ते आणि 40 डझन. एकमेकांमध्ये आपल्याला रूपांतरित करता आलं पाहिजे. डझनचं दस्त्यात, दस्त्याचं ग्रोस, ग्रोसचं रिम मध्ये. आता मला सांगा, एक रिम म्हणजे 40 कागद म्हणजेच 20 दस्ते आणि एक दस्ता म्हणजे 2 डझन असतात, म्हणजे दुप्पट करावी लागेल, म्हणजे 40 डझन. हे आपलं पाठच असलं पाहिजे. पाठ करण्यापेक्षा लक्षात ठेवा, त्याचं आपल्याला रूपांतर करता आलं पाहिजे. आता जोसेफने एक रिम कागदापैकी 20 दस्ते कागद झेरॉक्ससाठी वापरले, तर त्याच्याजवळ किती कागद शिल्लक झाले? बघा आता एक रिम म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, 480 कागद आणि त्याचाच अर्थ होतो 20 दस्ते कागद. 20 दस्ते. आता 20 दस्ते कागद म्हणजे किती? एक दस्ता म्हणजे 24 कागद. मग 20 गुणिले 24 किती कागद आले? 480 कागद. आणि मला सांगा, एक रिम मधनं त्यांनी 20 दस्ते वापरले, तर किती शिल्लक राहिले? आता एक रिम मध्ये किती कागद आहेत? 480 आणि 20 दस्त्यामध्ये पण 480. मग किती शिल्लक राहिले? 0. किती शिल्लक राहिले? 0. पर्याय आहे का याच्यामध्ये? पहा, हे पाठच करा तुम्ही, लक्षात ठेवा. हे पाठ केलं, तुम्हाला रूपांतर करता आलं की तुम्हाला कशाचं कशात रूपांतर करून उदाहरण सोडता येईल. आता पर्याय क्रमांक पहिला आहे 24, दुसरा आहे 0, तिसरा आहे 12, चौथा आहे 480. मग पर्याय क्रमांक 2 0. आता 53 नंबरचं उदाहरण आहे, 133च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? आता 133 कशा कशाच्या पाड्यात आहेत? विभाजक म्हणजे त्याला कशा कशाने भाग जातो? आता 130 चे विभाजक आहे, 133 चे विभाजक आहे 1, 1 ने भाग जातो. 7, 19 आणि 133. 19च्या पाड्यात पण आहेत बरं का. बघा त्याचे विभाजक पहा, 1, 7, 19 आणि 133. थोडी त्यांनी वेगळा अंक दिलेला आहे, त्यामुळे पटकन आपल्या काय होत नाही, लक्षात येत नाही. त्यांनी सांगितलं की 130 चे विभाजक म्हणजे 130 कशा कशाच्या पाड्यात आहे, किंवा 130 नाही, 133 कशा कशाच्या पाड्यात आहेत, 133 ला कशा कशाने भाग जातो. विभाजक म्हणजे ते कोणाच्या पाड्यात आहे किंवा त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, त्याला म्हणायचं विभाजक. आता 133 ला एकने तर सर्व संख्यांना भाग जातो. 1 ने जातो, 7 ने जातो, 19 ने जातो आणि 133 ने जातो. आता सर्व विभाजकांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आहे. 133 अधिक 19 अधिक 7 अधिक 1. आता 9 1 10, 17 आणि 3 20. ह्याचे आले 2, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 1 160. म्हणजे 133च्या ह्या सर्व विभाजकांची बेरीज आहे 160. उत्तर आहे का पर्यायामध्ये? आहे पहा, 134, 145, 160 आणि 151. 160. त्याच्यासाठी आपले पाडे पाठ असले पाहिजे, पटकन आपल्याला विभाजक शोधता येतात. म्हणजे 133च्या विभाजकांची बेरीज आली 160. पर्याय क्रमांक 3. आता 54 उदाहरण, 10.5 मीटर व पाऊण मीटर यांच्या बेरजेतून किती मीटर वजा केल्यास 5.5 मीटर उरतील? आता 10.5 मीटर म्हणजे 10.5 मीटर. बघा, 10.5
मीटर म्हणजे 10.5 मीटर. आता पाऊण मीटर म्हणजे पूर्ण 1 मीटर पण नाही बरं का, मग 0.75 मीटर. आपल्याला मांडणी करता आली पाहिजे त्याचे दशांश अपूर्णांकामध्ये. बघा 10.5 मीटर म्हणजे 10.5 मीटर आणि पाऊण मीटर म्हणजे 0.75 मीटर. यांची आपल्याला बेरीज करायची पहा. बघा बेरीज करताना खूप काळजी घ्यायची हा. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घ्यायचं. आता इथं दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घेतलं, इथं 7, इथं 5, इथं 0. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह जर नाही घेतलं तर तुमचं उदाहरण काय होईल, चुकेल. जिथं काहीच नाही तिथं 0 देऊन टाका, म्हणजे बेरीज करायला तुम्हाला सोपं जाईल. काय सांगितली, 10.5 मीटर व पाऊण मीटर यांच्या बेरजेतून किती मीटर वजा केल्यास 5.5 मीटर येईल. आता 5.5 मीटर कसं लिहिणार आपण, 5.5 मीटर उरतील. यांच्या बेरजेतून किती मीटर वजा केल्यास 5.5 मीटर उरतील, 5.5 मीटर उरतील. पहा आता याची बेरीज करूया आपण. ह्या दोघांची बेरीज किती येते, 5, 7 आणि 5 12, हातचा 1, 11.25. आता त्यांनी सांगितलंय 10.5 मीटर आणि पाऊण मीटर यांची जर आपण बेरीज केली, त्यांची बेरीज आली 11.25. याच्यातून किती वजा केल्यास उत्तर 5.5 मीटर येईल, आहे की नाही. मग आता इथली किंमत आपल्याला काढायची, बरोबर आहे की नाही. मग आपण हे इकडे घेऊयात, हे इकडे घेऊयात. मग 11.25 वजा 5.5 आणि ही चौकट, ही आपल्याला किंमत काढायची, बरोबर आहे की नाही. आता मग वजाबाकी करा. आपण मगाशी बेरीज केली, आता आपल्याला काय करायची आहे, वजाबाकी. दशांश चिन्हाखाली काय करा, दशांश चिन्ह घ्या. आता 5.5. आता आपल्याला काय करायची, याची काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे. आता 5तून 5 गेले, खाली राहिले 5. आता 2तून 5 जातील का, नाही, म्हणून आपण शेजारी हातचा घेणार. इथं झाले 12, इथं राहिले 0. आता 12तून 5 गेले, खाली राहिले 7. आता 0तून 5 जातील का, नाही, इकडनं हातचा घेतला. 10तून 5 गेले, खाली राहिले 5. मग 5.5 दशांश चिन्ह 75. लक्षात येईल की 5 मीटर आणि वरती पाऊण मीटर आहे. जर आपण त्याच्यात आणखी पाव मीटर टाकलं तर किती होणार आहे, 5.25. काय होणार आहे, 5.25. पाव मीटर भाग कमी आहे 6 मीटरला, पाव भाग कमी. तुम्हाला माहित आहे ना, अर्धा, पाव, पाऊण हे तुम्हाला भाग शिकवलेले आहे, ते तुमचा अभ्यास झालेला आहे. म्हणजे हे वरती पाऊण मीटर आहे. मग 5.75. आता 5.25 होतील का, हे नाही. 5.25 होतील का, नाही. 4.25 होतील का, नाही. तर हे आहे 5.25. याच्यामध्ये तुमचं गोंधळ होतो बरं का. 5.25, 5.25, पाऊण, 10.5 याचा थोडा अभ्यास करायचा. तर उत्तर आहे 5.75 म्हणजे 5.25. तुम्हाला उत्तर तुम्ही काढता, पण याच्यामध्ये तुम्हाला कळत नाही त्याचं रूपांतर कशात करायचं, 5.25 का 5.25. इथं 5 अंक पाहता आणि पटकन 5.25 लिहून टाकता. तर त्याच्यामध्ये पाव भाग जर मिळवला तर 5.25 होणार आहे. मग पर्याय क्रमांक 4. आता पहा, एका कंपनीमध्ये 95 कामगार समान पगारावर काम करतात. त्यांचा समान पगार आहे. त्यांच्या पगारासाठी कंपनीला दरमहा 8,07,500 रुपये लागतात. तर प्रत्येक कामगाराला किती पगार मिळतो. तुम्हाला माहितीये, जर आपल्याला समान वाटणी करायची असेल तर आपण काय करत असतो, कोणती क्रिया करायचा असतो, समान विभागणी जर करायची असेल तर आपण काय करत असतो, कोणती क्रिया करत असतो, भागाकाराची करतो, बरोबर आहे की नाही. एका कामगाराचा जर आपल्याला पगार काढायचा आहे, एका कामगाराचा पगार, तर सर्व 95 कामगार आहेत, त्या सर्व कामगारांना किती पगार दिला जातोय,
8,07,500 किती कामगारांना दिला जातो? 95. मग आपण याची समान वाटणी करायची, म्हणजे एकाचा आपल्याला काय भेटेल? पगार भेटेल. आता बघा 95चा पाडा आपल्याला काही येणार नाही, म्हणून आपण काय करू, याला थोडंसं संक्षिप्त रूप देऊयात. आता इथे एकक स्थानी काय आहे? 5 आहे. इथे एकक स्थानी काय आहे? 0 आहे. बघा परत एकदा उदाहरण समजून घ्या. कंपनीच्या सर्व कामगारांच्या पगाराची बेरीज दिलेली आहे आपल्याला 8,07,500 आणि तो पगार आहे 95 कामगारांचा. मग आपल्याला एकाचा पगार काढायचा आहे. अनेकावरून जर आपल्याला एकाची किंमत काढायची असेल तर आपल्याला कोणती क्रिया करावी लागते? भागाकाराची. आणि एकावरून जर अनेकाची किंमत काढायची असेल तर आपण गुणाकार करतो. आता आपल्याला इथं कोणती क्रिया करावी लागणार आहे? एकाचा पगार करण्यासाठी भागाकार, समान विभागणी करण्यासाठी भागाकार करावा लागतो. आपण याला संक्षिप्त रूप देऊयात. आपल्याला वाटतं याला 5 ने भाग जाईल. 5 एक 5, 4 राहिले. 5 9 45, 19. 5 एक 5, 3 राहिले. 5 30, 5 एक 5, 5 5 25. हे 2 शून्य जसे आहे तसेच. आता आपण इकडे पण भागाकार करू शकतो. हा आपल्याला 19चा पाडा जर येत असेल तर, आता 19चा पाडा जर येत पाठ असलेच पाहिजेत आपले पाडे. तर 19चा पाडा 19 आठे बघा, 1ला भाग जाणार नाही, 16ला भाग जाणार नाही, म्हणून तिसरी संख्या घेतली 161. आता 19च्या पाड्यामध्ये काय 161 नाहीये, पण 19 आठे 152. 161 मधून 152 गेले, खाली राहिले 9, वरून घेतले 5. 19च्या पाड्यामध्ये 95 आहेत का? हो. 19 पाचे 95. मग 95 मधून 95 गेले, खाली राहिले 0, वरून घेतला 0, त्याला शून्याचा भाग दिला. शून्यातून 0 गेले, खाली राहिले 0. आणखीन एक 0 घेतला, त्याला भाग दिला शून्याचा. शून्यातून 0 गेले 0. म्हणजे उत्तर आलं 8,500. म्हणजे एका कामगाराचा पगार आहे 8,500. पर्याय आहे का इथे? पहा बघा, पर्याय मिळते जुळतेच असतात. 9,500, 8,500 सारखेच आहे. इथं 8,400. आणि मग आपण अनेकावरून काय काढली? एकाची किंमत काढली. म्हणजे प्रत्येक कामगाराला किती पगार मिळणार आहे? 8,500. बघा आता खालील कोणत्या वस्तूची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात? आता तुम्हाला माहितीये वीट, वीट कशा आकाराची असते? इष्टिकाची ती आकाराची असते. इष्टिकाची ती म्हणजे त्याचा प्रत्येक पृष्ठभाग कसा असतो? आयताकृती असतो. आणि जर आपण घन काढला तर घनाचा आकार सगळा चौरसाकृती असतो. आता आकृत्या तुमच्या समोर आहे. वीट कशा आकाराची असते? इष्टिकाची ती आकाराची असते. कंपास पेटी पण इष्टिकाची ती आकाराची असते. काळी पेटी पण इष्टिकाची ती आकाराची असते. आणि घन कसा असतो? चौरस. आणि आपल्याला विचारलंय खालीलपैकी कोणत्या वस्तूची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात? आता विटेचे येईल का पृष्ठ चौरसाकृती? कंपास पेटीचे येईल का? काळी पेटीचे येईल का? मग घनाकृती ठोकळ्याचं येईल. कसा आकार येईल? चौरस. चौरसाच्या चारही बाजू कशा असतात? सारख्या. आणि आयताच्या कशा असतात? समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. ह्या तीनही वीट, कंपास पेटी आणि काळी पेटी यांचे सर्वांचे पृष्ठ कसे आहेत? आयताकृती आहे. फक्त घनाचा पृष्ठभाग कसा आहे? चौरसाकृती आहे. मग त्यांनी प्रश्न विचारलाय यापैकी कोणत्या वस्तूंची पृष्ठे चौरसाकृती आहेत? मग काही घनाकृती ठोकळा. आता पहा, हा प्रश्न मी माझ्या पद्धतीने सोडून देते, पण ह्या प्रश्नाचे पर्याय चुकलेले आहेत. 2 प्रश्नांचे पर्याय चुकले होते. प्रश्न क्रमांक 43 आणि प्रश्न क्रमांक 57. पण आता मी माझ्या पद्धतीने सोडवते. माझ्या पद्धतीने तर निळा येतोय. बघा आता खालील आकृती दुमडून घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ खालीलपैकी कोणत्या भागावर येऊ शकणार नाही, कोणत्या रंगावर येऊ शकणार नाही? आता जर ह्या आकृतीचा जर आपण घन बनवला, घन ऍक्च्युली याचा घन बनणार नाही, म्हणून पर्याय चुकीचे आहे असं मला वाटतं. कारण हे सगळे काय आहेत? आयताकृती आहेत, चौरसाकृती नाहीयेत. मग घन बनवण्यासाठी प्रत्येक पृष्ठभाग कसा लागतो? चौरसाकृती लागतो. जर आपण याचा घन बनणारच नाही, कारण हे सगळे कसे आहेत? आयताकृती आहेत, चौरसाकृती नाही, म्हणून पर्याय चुकीचा असू शकतो असं मला वाटतं. तर आपण
असं समजाय हे घनच आहेत हे आकार. मग आता एक असतं की ज्यावेळेस आपण घन बनवण्यासाठी ही आकृती दुमडतो. पहा मी पण आकृती तयार केलेली आहे. तुम्हाला दुमडून दाखवलं असतं पण तो कागद काय होतं फाटतोय. असं असं आहे पहा ते. याचा आपल्याला जर जेव्हा घन बनवायचा ना तर एका आड एक ज्या बाजू येतात ना एका आड आता लाल नंतर जांभळा आहे त्याला खिटू नये त्याच्यानंतर निळा आहे. मग जेव्हा लालच्या एका आड एक कोणता कलर आहे निळा लालच्या एक सोडून कोणता कलर आहे निळा आणि जांभळ्याला एक सोडून कोणता कलर आहे हिरवा. मग लालला एक सोडून निळा कलर आहे ना तो बरोबर त्या रंगाच्या पुढच्या बाजूला येतो. म्हणजे तो असा पुढच्या बाजूला येणार. म्हणजे तो असा पुढच्या बाजूला येणार. हात दिसतोय का माझा असा पुढच्या बाजूला येणार. तो जर पुढच्या बाजूला आला तो त्याच्या लगत येऊ शकतो का नाही. त्याची कोणतीच बाजू त्याला खिटून येणार नाही. समजा हा लाल रंग आहे मग लाल रंगाचा पुढचा पृष्ठभाग निळा आहे. मग निळ्या रंगाची बाजू लाल रंगाला कुठे खेटते का खेटत नाहीये. बघा माझे हात पहा माझ्या हाताचा कुठलाच एक हात दुसऱ्या हाताला खेटत नाहीये. त्याची बाजू एकमेकाला लागत नाही कारण हे समोरासमोरचे भाग आहेत. मग ज्यावेळेस अशी आकृती दिली जाते त्यावेळेस जो रंग असतो त्याच्यानंतरचा रंग सोडून जो पुढचा रंग असतो तो त्याचा समोरचा पृष्ठभाग असतो. आणि समोरचा पृष्ठभाग त्या भागाला कधीच जोडला जाऊ शकत नाही. कधीच तो खिटून येणार नाही. लगत येणार नाही. तो समोरच राहणार. तो त्याच्या लगत येईल का असा नाही. असा येईल का नाही. तो असा समोर राहणार. त्याच्यामुळे तो कुठल्याच बाजूने त्याला स्पर्श करणार नाही. मग लालचा पुढचा पृष्ठभाग विरुद्ध समोरचा निळा असेल. जांभळ्याचा हिरवा असेल आणि पिवळ्याचा नारंगी असेल. मग त्यांनी विचारले की असा कोणता रंगाचा पृष्ठभाग आहे तो लाल रंगाला खिटून येणार नाही लाल रंगाला लगत येणार नाही. आता तुम्हाला माहिती आहे लालच्या अगदी समोर कोणता पृष्ठभाग आहे कोणत्या रंगाचा पृष्ठ येणार आहे निळ्या. मग निळा रंग लाल रंगाला खिटूच शकत नाही म्हणून याचं उत्तर निळा. निळा हे उत्तर बरोबर येत आहे जर आपण असं काढलं तर. पण मला असं वाटतं इथं आयताकृती आकार दिलेला आहे आणि आपल्याला त्याचा घन बनवायला लागला. घन जर बनवायचा असता तर याचा आकार कसा द्यायला पाहिजे आता चौरस आकृती. म्हणून तिथे पर्याय दिलेलाच नाही कोणताच. चुकीचे पर्याय असं सांगते. परंतु जर आपण याला जर घन मानलं हा जर आकार आपण चौरस आकृती जर घेतला तर त्याचा घन बनेल आणि मग त्याचं उत्तर निळा येईल. पर्याय क्रमांक 1. आता पहा 58 नंबरचं उदाहरण आहे. आपल्याला हे चिन्ह इथे वापरायचे. तुम्हाला माहितीये अंश आणि छेद आपल्याला अपूर्णांकाचं जर तुलना करायची असेल कोणता अपूर्णांक मोठा कोणता अपूर्णांक छोटा असं जर ठरवायचं असेल तर आपल्याला त्याचा काय करावं लागतं अगोदर छेद समान करावा लागतो. आता 7/13 आणि 13/7 आपण सांगू शकत नाही याच्यामध्ये कोणता अपूर्णांक मोठा आणि कोणता अपूर्णांक छोटा. आपल्याला जर अपूर्णांक समान करायचा असेल तर आपण याच्या छेदाने याच्या अंश आणि छेदाला गुणतो आणि याच्या छेदाने याच्या अंश आणि छेदाला गुणतो. पहा आपण आता 7/7 याच्या छेदाने काय करणार आहे याच्या अंश आणि छेदाला गुणणार आहे. 7/7 आणि 13/7 आणि याच्या छेदाने काय करणार आहोत याच्या अंश आणि छेदाला गुणणार आहोत. यांनी काय केलं याला गुणलं 7/13. बघा याच्या छेदाने याला गुणलं आणि याच्या छेदाने याला गुणलं. गुणताना अंश आणि छेद दोघांनाही गुणायचे. 7/7 49 13/7 91 13 169 आणि 13/7 91. आता छेद समान झाला. ज्यावेळेस छेद समान असतो ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग इथं चिन्ह इकडं जो अपूर्णांक मोठा त्याच्याकडे आपण 2 टोकं करतो. मग 7/13 पैकी 13/7 काय असतील मोठे असतील. आता हे झालं. आता दुसरं चिन्ह आपल्याला टाकायचंय तिथे बघा. बघा आता याचा पण आपल्याला छेद समान करून घ्यावा लागेल. आता इथे 49 ऑलरेडी आहेत. फक्त आपण याला इथे 49 आणूया. मग याला कितीने गुणूया 13/7 7/7. इथे 49 आहेत ऑलरेडी. फक्त इथे 49 आणण्यासाठी आपल्याला कितीने गुणावं लागलं 7 ने. मग मी गुणताना काय केलं किंमत बदलू नये म्हणून मी अंशाला पण गुणलं आणि छेदाला पण गुणलं. 13/7 91 आणि 7/7 49. इथं पण 91 अंश छेद 49. आता हे दोघांचं पण किंमत काय आली
सारखी आली. मग इथं कोणतं चिन्ह येईल? बरोबर. कोणतं चिन्ह येईल? बरोबर. म्हणजे याच्यामध्ये पर्याय आहे का? आहे पा. कोणता आहे पहिला पर्याय? पा इकडं टोक आणि बरोबरचं चिन्ह म्हणून पर्याय क्रमांक 1. आता पा सोनालीने एक घर 37,50,000 रुपयांस विकत घेतले. त्या घरासाठी तिने 7,25,000 रुपयांचे फर्निचर बनवले. ते घर तिने किती रुपयांना विकले असता तिला 5.25 लाख रुपये नफा होईल? बघा आता 5.25 लाख रुपये तिला नफा होईल. आता आपले शेवटचंच उदाहरण राहिलेलं आहे. बघा आता सोनालीने घर कितीला घेतलेले विकत ते? म्हणजे खरेदी किंमत किती आहे घराची? घराची खरेदी किंमत 37,50,000. तिने एवढ्या घराला विकत घेतले आणि घर विकत घेतल्यानंतर तिने काय केले? त्याला फर्निचर पण बनवले. मग फर्निचरसाठी तिने काय केलेले आहे? 7,25,000 रुपये खर्च केले. आता मग घराची खरोखर किंमत किती होईल? तिने घर घेतले 37,50,000 विकत घेतले आणि फर्निचर त्याच्यासाठी केले 7,25,000 तिने फर्निचर केले. म्हणून एका घरासाठी तिला किती खर्च लागला असेल? तर या दोघांची बेरीज केली तर आपल्याला ती येईल. पहा आपण बेरीज करू याची. म्हणून एकूण घर तिला कितीला पडलं? घर तिने खरेदी केलं, त्याला फर्निचर बनवलं, म्हणून एकूण खर्च किती आला घराला? बघा अंकाखाली अंक लिहायचे म्हणजे आपली बेरीज चुकणार नाही. 0शी 0, 0शी 0, 0शी 0, इथे 5, 5 अन् 2 7, 7 दुने 14, हातचा आला 1, 3 ने 4. म्हणजे तिला घर कितीला पडलं? एकूण घर एकूण घराची किंमत किती झाली? 44,75,000. आता तिला ते घर विकायचंय, त्याच्यामध्ये तिला नफा कमवायचा आहे, तिला तोटा नाही करायचा, तिला नफा. तिला नफा किती झाला पाहिजे? 5 लाख, 5.25 लाख. 5.25 लाख म्हणजे 50,25,000. तिला तोट्यात घर विकायचंच नाही, तिला त्याच्यातून नफा मिळवायचा. आणि नफा किती मिळवायचा तिने ठरवलंय की मला 5.25 लाख रुपयेच नफा मिळायला पाहिजे. तिला जर 5.25 लाख रुपये नफा हवा असेल तर तिला ते घर कितीला विकावं लागेल? तर तिला ते घर एवढी रक्कम ऍड करून विकावा लागेल. बरोबर आहे की नाही? बेरीज करावी लागेल तिला मग परत याच्यामध्ये एवढी, नाही का? मग आता तिला 44,75,000 तिला ते घर गेले आणि तिला ते नफा मिळवायचा म्हणजे त्याच्यामध्ये तिला किंमत त्याच्यामध्ये ती ऍड करून सांगावं लागेल ना समोरच्याला सांगताना. मग ती 5,25,000 एवढ्याला तिला ते विकावं लागेल, ऍड करावं लागेल ती रक्कम. 0शी 0, 0शी 0, 0शी 0, 5 5 अन् 5 10, हातचा आला 1, 7 अन् 2 8, 9 1 10, हातचा आला 1, 4 अन् 5 9 1 10, हातचा आला 1. बघा तिला एकक दशक शतक तिला ते घर 50 लाखाला विकावं लागेल. किती लाखाला? 50 लाखाला. तेव्हा तिला एवढा नफा मिळेल. तो नफा ऍड करावा लागेल ना घराच्या किमतीमध्ये आणि ती किंमत तिला सांगावं लागेल. त्यावेळेस तिला काय भेटेल? 5.25 लाख रुपये नफा भेटेल. बघा 50 लाख, शून्य मोजून घ्या किती शून्य आहेत? 1 2 3 4 5 6, 6 शून्य. बघा इथं 5 शून्य आहेत. इथे किती आहेत? 6 शून्य आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय आहे? बरोबर आहे. अशा पद्धतीने आपले प्रश्न क्रमांक 43 ते 59 सोडवून झालेले आहे. फक्त एकाच प्रश्नाचा आपला प्रॉब्लेम आहे, त्या प्रश्नाचं उत्तर पर्यायामध्ये दिलेलं नाहीये, ते तुम्ही करा. मी माझ्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त परीक्षेपुरता अभ्यास करू नका, तुम्हाला त्याचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग झाला पाहिजे. हे गणित नुसते परीक्षेपुरते सोडू नका, तर दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा उपयोग करा. आता एक साधं छोटंसं एक उदाहरण सांगते, 2च मिनिटं घेते तुमचे. आता तुम्ही विद्यार्थ्यांनी ना प्रत्येक गोष्ट
तोलून पाहिली पाहिजे की खरंच हे खरं आहे का, खरंच हे खोटं आहे का. माझी मुलगी आहे, ती दुसरीलाच आहे. तर तिला मी एकदा असंच कथा सांगितली होती रामाची, की रामाला जेव्हा पूल बनवायचा होता श्रीलंकेला जायला, त्यावेळेस त्यांनी त्या वानरांनी काय केलं, दगडावरती श्रीराम नाव टाकलं, ते दगड पाण्यामध्ये टाकले, समुद्रामध्ये ते दगड तरंगायला लागले. तिची ती गोष्ट मनामध्ये पक्की बसली, पण तिला ती खात्री करायची होती, खरंच श्रीराम नाव टाकल्यानंतर दगड तरंगतात का. मग एक दिवशी ती गेली शाळेमध्ये, माझ्यासोबतच आहे, जिल्हा परिषद शाळा टाकळी भानमध्ये. ती येताना ती 2 दगड घेऊन आली. ते दगड तिने धुतले आणि मी म्हटलं, "हे दगड कशाला आणले?" म्हणे, "मला त्याच्यावर एक प्रयोग करायचा आहे." दुसरीलाच आहे ती आणि ते एका दगडावर तिने नाव टाकलं श्रीराम आणि दुसऱ्या दगडावर तिने नाव टाकलं रावण आणि एक मगामध्ये पाणी घेतलं आणि दोन्ही दगड टाकले आणि मला म्हणाली, "आई, हे दगड तर बुडत आहेत गं, हे दगड तरंगत नाहीये." म्हणजे ज्या गोष्टींचे आपल्याला प्रश्न पडतात, त्या गोष्टींची आपण काय केली पाहिजे? उकल केली पाहिजे. तुम्हाला माहित आहे, मी तुम्हाला लुई ब्रेलची गोष्ट सांगितली, की त्याला त्या अडचणी आल्या आणि त्याचं उत्तर काय असेल हे शोधण्याचा त्याने प्रयत्न केला. फक्त परीक्षेपुरता अभ्यास न करता तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे, त्याचे उत्तर तुम्ही शोधले पाहिजेत. हा जो अभ्यास आहे तोच तुम्हाला चांगलं जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरेल आणि तुम्हाला सर्वांना तुमचा सर्व अभ्यास पूर्ण झालेला आहे. छान अभ्यास करताय. तुमचे शिक्षकही तुम्हाला खूप छान मार्गदर्शन करतायत. आम्ही देतोय मार्गदर्शन. आम्हाला 1 तासिका भेटते. त्यामध्ये तुम्हाला आम्ही थोडंफार मार्गदर्शन केलेलं आहे. तर सर्वांनी छान पेपर सोडवा. पेपर काळजीपूर्वक वाचा. गणित हा विषय असा आहे, की आपलं अंक लिहिण्यामध्ये चुकलं तरी आपलं गणित ते चुकू शकतं. तर मला असं वाटतं, की तुम्ही सर्वांनी छान गणित एकदा वाचायचंय. कोणते अंक दिलेत, किती शून्य दिलेत, काय दिले हे व्यवस्थित वाचायचंय. काय विचारलं, काय नाही विचारलं याचा सगळ्याचा विचार करत जा. तुम्हाला येत असून सुद्धा तुमची उदाहरणं एका सिली मिस्टेकमुळं चुकतात. त्यामुळे तुम्ही काय करायचं, व्यवस्थित उदाहरण वाचायचे, मन शांत ठेवायचे आणि प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त सराव करा. टाईम मॅनेजमेंटचा सराव करा आणि भरपूर उदाहरणं हाताखालून गेले, तर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जमेल. म्हणजे कमी कालावधीत तुम्ही ते उदाहरणं सोडवू शकता. गणितासारखा स्कोरिंगचा विषय नाहीये. गणित अतिशय छान विषय आहे आणि तो अभ्यास करताना खूप मजा येते आणि सर्वांनी मला हे ऑनलाईन लेक्चर घेण्यासाठी संधी दिली. सर्वांचे पहिल्यांदा मी आमच्या माननीय गट शिक्षणाधिकारी मॅडम, माननीय श्रीमती साईलता सामलेटी मॅडम यांचे धन्यवाद मानते आणि मी माझी तासिका संपवते. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ओके, थँक्यू मॅडम. मॅडमनी आजच्या गणिताच्या तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन तासिकेच्या माध्यमातून केलेलं आहे. निश्चितच आपण दिलेल्या सर्व ट्रिक्स आणि ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी परीक्षेमध्ये करणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण उद्या पुन्हा भेटूया एका नवीन तासिकेसह आणि उद्या सुद्धा आपण गणिताचे राहिलेले प्रश्न जे आहेत 2020च्या प्रश्नपत्रिकेतले ते घेणार आहोत. तर पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7 वाजता.